Hello dear friends, I am Dilip Kakade and welcome back to our channel DK's class. It's time to learn English. Dear friends, today I am back with the third video of this Learning English Speaking series, and in this video we are going to learn basic units of English language, ideas for vocabulary development and practicing English speaking as well. So this video is going to be very important. मित्रांनो, आज आपण इंग्लिश लँग्वेजचे जे काही बेसिक युनिट्स आहेत ते बघणार आहोत आणि त्याचबरोबर व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट आणि इंग्लिश प्रॅक्टिससाठी ज्या आयडियाज आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला आज माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. आणि जर तुम्ही या अगोदरचे 2 व्हिडिओज बघितलेले नसतील तर काय करावे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकतात. सो डिअर फ्रेंड्स, विदाउट एनी डिले लेट्स गेट स्टार्टेड. Dear friends, we are learning English language and it is very necessary to know basic units of English language. So let's begin with basic units of English language. Dear friends, there are 5 basic units of English language. First, letter. Second, word. Third, phrase. Fourth, clause, and the 5th one is sentence. Let's start with first unit, that is letter. Dear friends, as we all know that English language has 26 letters from A to Z. And how many alphabets are there in English? 26? No. English language has one alphabet which has 26 letters. जसे मराठीमध्ये 52 वर्णांची मिळून एकच वर्णमाला आहे, तसेच इंग्लिशमध्ये पण A to Z या 26 लेटर्सची मिळून एकच अल्फाबेट आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. So dear friends, let's move to our next unit, that is word. What is word? Look at this group of letters E, E, T, R. Does it have any meaning? No. And if I ask you to rearrange these letters to make a meaningful word, then what word will it be? Exactly, T-R-E-E, tree. So word means a group of letters which has meaning, and the stock of words that one knows is called his vocabulary. This vocabulary plays vital role in speaking and understanding of any language. So that's why vocabulary is the core part of any language. Generally we have some issues with vocabulary. vocabulary बद्दल आपले काही इश्यूज आहेत बघा, की vocabulary लर्न तर करतो किंवा लर्न तर होते, परंतु गरजेच्या वेळी किंवा बोलण्याच्या वेळी ती आठवणीत येत नाही. याचे काही कारण आहेत आणि त्यावर काही आयडियासुद्धा आहेत, त्याच आपण आता बघणार आहोत. सो स्टुडंट्स, लेट्स गो विथ आयडियाज फॉर vocabulary डेव्हलपमेंट. डिअर फ्रेंड्स, बिफोर गेटिंग इन टू द आयडियाज फॉर vocabulary डेव्हलपमेंट, let us have some information about vocabulary types. There are 2 types of vocabulary, active vocabulary and passive vocabulary. आता ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह vocabulary म्हणजे काय? पॅसिव्ह vocabulary म्हणजे असे वर्ड्स की जे की आपण रीडिंग करताना किंवा लिसनिंग करत असताना आपल्याला ते समजतात, परंतु बोलताना मात्र ते आपल्याला आठवणीत येत नाहीत. अशी जी vocabulary असते त्याला आपण पॅसिव्ह vocabulary म्हणतो. आणि दुसरीकडे आहे ॲक्टिव्ह vocabulary. ॲक्टिव्ह vocabulary मीन्स असे वर्ड्स की जे की आपल्याला समजतात पण आणि आपण त्यांचा वापर आपण बोलताना सुद्धा करू शकतो किंवा करतो. त्या vocabularyला ॲक्टिव्ह vocabulary असे म्हणतात. सो फ्रेंड्स, हिअर यू मस्ट हॅव गॉट द आयडिया दॅट फॉर स्पीकिंग ॲक्टिव्ह vocabulary इज मस्ट. ॲक्टिव्ह vocabulary जास्त महत्त्वाची आहे स्पीकिंगसाठी. तर आपण पॅसिव्ह vocabularyला किंवा नवीन जे वर्ड्स आपण जे लर्न करतो तर ते आपण कशा पद्धतीने लर्न करावे जेणेकरून ते आपल्याला बोलताना लगेच आठवतील किंवा ते आपल्या ॲक्टिव्ह vocabularyमध्ये त्याचा स्टॉक होईल. सो लेट्स बिगिन विथ आयडियाज. So the first idea for vocabulary development is visualize and associate. Dear friends, how do we learn new words? आपण न्यू वर्ड्स कसे लर्न करतो बरं? टेक एन एक्झाम्पल ऑफ रिव्हर. RIVER. रिव्हर मीन्स नदी. कॉमन आपला हाच फॉर्मॅट आहे, लर्न करण्याची हीच पद्धत आहे. परंतु ज्यावेळेस आपण इंग्लिशमधून मराठी
अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण लर्निंग करतो व्होकॅब्युलरीची, त्यावेळेस ती आपली मोस्टली पॅसिव्ह व्होकॅब्युलरी असते. आपल्याला जर ॲक्टिव्ह व्होकॅब्युलरीमध्ये जर न्यू वर्ड्सची जर लर्निंग करायची असेल तर त्यासाठी आपण त्यांना व्हिज्युअलाइज करून लर्निंग विथ एक्सपिरियन्स केली पाहिजे. बिकॉज द बेस्ट वे टू लर्न एनिथिंग इज लर्निंग विथ एक्सपिरियन्स. आता प्रत्येक वेळेस ते रिअल ऑब्जेक्ट तर आपल्या डोळ्यासमोर असणं शक्य नाही आहे, परंतु आपण व्हिज्युअलाइज तर करू शकतो, इमॅजिन तर करू शकतो. Whenever you want to learn a new word, try to visualize it and link it with that image. R-I-V-E-R. River means not नदी. नदी नाही. River means river. Just visualize it. Visualize करायचं. Visualization करून नदी आपल्या कल्पनेत आणायची. Repeat it again and again. त्याला रिपिटेशन करायचं, ज्यामुळे ते कन्सॉलिडेट होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही ॲक्टिव्ह व्होकॅब्युलरी वाढवू शकतात. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट आयडिया. यूज द वर्ड. Dear friends, you have got the right idea about how to learn new words. But the next step is equally important. That is, use the word. हे जे वर्ड्स तुम्ही लर्न करणार आहात त्या वर्ड्सचा डेलिब्रेट यूज करा. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरातीलच बघा बऱ्याच अशा ज्या वस्तू आहेत ज्याची नावे आपल्याला इंग्लिशमध्ये माहिती आहेत. आता बघा, डोर, विंडो, फ्लोअर, रूफ किंवा स्पून असेल, हे जे वर्ड्स आहेत या सर्व वर्ड्सचा डेलिब्रेट यूज करणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही या वर्ड्सचा यूज कराल त्याच वेळेस तुम्हाला नेक्स्ट टाईम बोलत असताना ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेट कराल त्यावेळेस ते तुम्हाला नॅचरल होईल आणि इझी होईल ते वर्ड्स लक्षात येणे. हिअर आय वुड अपील ऑल पॅरेंट्स अँड टीचर्स ऑल्सो टू आस्क युअर वर्ड्स अँड स्टुडंट्स टू यूज देअर vocabulary. Deliberately use their vocabulary or create an environment where they can use their vocabulary. So friends, what is the bottom line? Use it or lose it. ऑल राईट फ्रेंड्स, आय होप तुम्हाला ह्या ज्या आयडियाज आहेत त्या चांगल्या पद्धतीने समजल्या आणि नक्कीच तुम्ही भविष्यामध्ये या आयडियाचा यूज कराल तुमच्या व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटसाठी. मित्रांनो, याच व्होकॅब्युलरी किंवा वर्ड्सच्या माध्यमातून आपण फ्रेज, क्लॉज किंवा सेंटेन्स तयार करू शकतो. यापैकी फ्रेज आणि क्लॉज हा सेंटेन्सचाच भाग आहे, त्यामुळे सेंटेन्स हा जो युनिट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. फ्रेज आणि क्लॉज याबद्दल आपण नंतर माहिती बघणार आहोत. सो डिअर फ्रेंड्स, let's get into our final and important unit of this topic, sentence. What is sentence? Sentence is a group of words which conveys meaning. शब्दांचा असा समूह की ज्यातून काहीतरी अर्थबोध होतो. Dear friends, sentence is a core part of any language. We communicate with the help of sentences. I am talking to you now with the help of sentences. मित्रांनो, इंग्लिश जर बोलायची असेल तर इंग्लिश सेंटेन्स फॉर्मेशन आपल्याला आलेच पाहिजे आणि तेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपल्याला इंग्लिश सेंटेन्सेस जे आपण शिकणार आहोत त्याची प्रॅक्टिस कशी करावी, त्याचे टूल्स कोणकोणते आहेत किंवा त्याच्या आयडियाज काय आहेत हे आता आपण बघणार आहोत. सो डिअर फ्रेंड्स, लेट्स गेट इन टू अवर फायनल पार्ट ऑफ दिस सेशन, आयडियाज फॉर प्रॅक्टिसिंग इंग्लिश स्पीकिंग. फ्रेंड्स, द फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट सजेशन फॉर यू ऑल इज don't bother about mistakes. Mistakes are the part of our speaking journey. What is the main objective of any language? Language चे मेन उद्दिष्ट काय आहे? टू कन्वे मेसेज टू अदर्स. दुसऱ्यांना आपला काय बोलायचे किंवा आपला जो मेसेज आहे तो समोरच्याला जोपर्यंत समजतोय हेच महत्त्वाचे उद्दिष्ट आहे लँग्वेजचे. मिस्टेक्स आर द पार्ट ऑफ आवर स्पीकिंग जर्नी अँड डे बाय डे यू विल डेफिनेटली इम्प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ मिस्टेक्स. आपोआप नंतर इम्प्रूव्हमेंट होते. फर्स्ट अँड व्हेरी बेसिक टास्क इज टू स्पीक इंग्लिश लँग्वेज कॉन्फिडंटली. कॉन्फिडन्स असला पाहिजे. त्यामध्ये थोडेसे मिस्टेक्स वगैरे झाल्यात किंवा हा इनिशियली मिस्टेक्स होणारच आहेत, सर्वांच्या होतात. प्रत्येकजण 90% इंग्लिश स्पीकर्सही मिस्टेक्स करतात. फक्त त्यांचा कॉन्फिडन्स आणि बॉडी लँग्वेज असे असते की ज्या कोणाला रिकग्नाइजच होत नाहीत. द नेक्स्ट आयडिया फॉर प्रॅक्टिसिंग इंग्लिश स्पीकिंग इज फाइंड अ फ्रेंड. यू कॅन जस्ट सीक अ फ्रेंड हू इज इंटरेस्टेड इन इंग्लिश स्पीकिंग. त्याच्यासोबत तुम्ही इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करू शकता. अँड इफ यू डोंट हॅव एनी वन टू प्रॅक्टिस विथ, यू कॅन गो विथ थर्ड आयडिया, दॅट इज टॉक टू युअर सेल्फ. बऱ्याच जणांचा हा कॉमन इश्यू आहे की आपल्याला इंग्लिश बोलण्याची जी प्रॅक्टिस करायची ती कोणासोबत करावी. आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये अशी कोणी व्यक्तीच नाही की ज्यांच्यासोबत आपण इंग्लिशची प्रॅक्टिस करू शकतो. सो द बेस्ट वे इन दिस सिच्युएशन इज टॉक टू युअर सेल्फ. You can even do mirror practice also.
जस्ट स्टँड इन फ्रंट ऑफ मिरर अँड टॉक टू युअर सेल्फ. आयडियाजमधून तुम्हाला स्वतःची बॉडी लँग्वेज किंवा तुमचा आय कॉन्टॅक्ट, तुमचे ॲक्शन्स, तुमचे फेशियल जेस्चर्स हे कसे आहेत हे तुम्हाला समजू शकेल आणि डे बाय डे तुम्ही नक्कीच इम्प्रूव्हमेंट करू शकाल. डिअर फ्रेंड्स, in the upcoming video we are going to start our English speaking journey with simple sentences. पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही इंग्लिश सिम्पल सेंटेन्सच्या माध्यमातून कशी बोलायची हे तुम्ही शिकणार आहात. नेक्स्ट व्हिडिओ इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. ऑल राईट फ्रेंड्स, that's it for today's session. I hope you have enjoyed and learned something new from this video. So dear friends, I am going to take your leave now. I'll be back soon. Till then, take care, enjoy your time, keep learning and growing. Bye bye. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला हिट करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळत राहील. धन्यवाद.